मित्रांनो, लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण सीईटी सेलने कॅप राउंडचं उरलेलं जे शेड्यूल आहे, म्हणजेच कॅप राउंड 2 असेल, 3 असेल किंवा इन्स्टिट्यूशनल लेव्हल राउंड असेल, हे शेड्यूल आता पब्लिश केलेलं आहे आणि हे शेड्यूल आता फायनलाइज असणार आहे. जर तुम्हीही कॅपच्या प्रोसेसमध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण जर तुम्ही ही डेट मिस केली तर मे बी तुम्हाला यावर्षी ऍडमिशन मिळणं इम्पॉसिबल असेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 3 इयर आणि 5 इयर LLB फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे फर्स्ट सेमिस्टरची लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईन मध्ये 25 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्स वरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQs च्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशन मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्स वरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर मित्रांनो, इथे सीईटीच्या पोर्टलवरती आल्यानंतर 3 इयर LLB आणि 5 इयर LLBचं शेड्यूल आपल्याला दिसत आहे. आता तुम्हाला तुमच्या रिलेव्हंट कोर्समध्ये हे शेड्यूल दिसणार आहे. जर तुम्ही 3 इयर सीईटीचे विद्यार्थी असाल तर 3 इयर सीईटीच्या पोर्टलवरती बघा. 5 इयर सीईटीचे विद्यार्थी तुम्ही असाल तर 5 इयर सीईटीच्या पोर्टलवरती हे शेड्यूल तुम्हाला दिसणार आहे. तर मित्रांनो, आज 22 तारीख आहे आणि 3 इयर सीईटीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 22 तारीख ही आपली ऍडमिशनची लास्ट डेट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन आतापर्यंत घेतले नसतील अशा फर्स्ट राऊंडच्या विद्यार्थ्यांना आज ऍडमिशन फायनलाइज करायचे आहेत. आणि उद्या म्हणजेच 23 तारखेला सीईटी सेल ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झालेले आहे त्या विद्यार्थ्यांची माहिती सीईटीच्या पोर्टलवरती अपलोड करेल आणि ते विद्यार्थी कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये आता बाहेर पडतील. पुढे मग 23 तारखेलाच ज्या वॅकन्सीज वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन नंतर अवेलेबल आहेत त्या वॅकन्सीज डिस्प्ले केल्या जातील. आणि 24 ते 26 म्हणजेच या 3 दिवसामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग करावी लागणार आहे. आता ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या संदर्भात मी ऑलरेडी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये तुम्हाला रिअरेंज, एडिट आणि अपडेट या सर्व गोष्टी ऑप्शन फॉर्म मध्ये करण्याची सुविधा सीईटी सेलने अवेलेबल करून दिलेली आहे. त्यामुळे 24 ते 26 दरम्यान तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे आणि 29 तारखेला संध्याकाळी 5 वाजता तुमचं कॅप राऊंड 2 चं अलॉटमेंट सीईटी सेल देणार आहे. त्यापुढे मग 31 ते 2 या दिवसांमध्ये तुम्हाला कॅप राऊंड 2 चं ऍडमिशन घ्यावं लागणार आहे आणि 3 तारखेला सीईटी सेल कॅप राऊंड 2 च्या विद्यार्थ्यांची लिस्ट सीईटीच्या पोर्टलवरती अपलोड करेल. आता 5 इयर सीईटीच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर 22 तारखेला म्हणजे आजच वॅकंट सीट डिस्प्ले केले जाणार आहेत आणि 23 ते 26 या दिवसांमध्ये तुम्हाला कॅप राऊंड 2 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग करावी लागणार आहे. मग त्यामध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म अपडेट करू शकता, एडिट करू शकता, रिअरेंज करू शकता. पुढे मग 28 तारखेला संध्याकाळी 5 वाजता सीईटी सेल कॅप राऊंड 2 चं अलोकेशन देणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्यांना मे बी बेटर कॉलेज अलॉट होऊ शकतं. ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं नाहीये अशा विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होऊ शकतं. त्यानंतर 29 ते 1 तारखेपर्यंत तुम्हाला कॉलेजेसमध्ये जाऊन ऍडमिशन कन्फर्म करायचे आहेत. तसेच पुढे 2 तारखेला सीईटी सेल या विद्यार्थ्यांची लिस्ट सीईटीच्या पोर्टलवरती अपलोड करेल. तर अशा पद्धतीने कॅप राऊंड 2 चं आपलं शेड्यूल असेल. 24 ते 26 3 इयर सीईटीचे विद्यार्थी ऑप्शन फॉर्म भरतील आणि 23 ते 26 5 इयर सीईटीचे ऑप्शन फॉर्म भरले जातील. त्यापुढे मग विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 3 ची प्रोसेस सुरू होईल. त्यासाठी 3 इयर सीईटीच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर 4 तारखेला वॅकंट सीट डिस्प्ले केल्या जातील आणि 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांना 3 तारखेला वॅकंट सीट डिस्प्ले केल्या जातील. पुढे मग ज्या विद्यार्थ्यांनी कॅपला रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना कॅपचे ऍप्लिकेशन इथे एडिट करता येणार आहेत आणि ऑप्शन फॉर्म हे 4 ते 6 या तारखांमध्ये थर्ड राऊंडसाठी भरता येणार आहे. ते जर आपण 5 इयर सीईटीच्या बाबतीत पाहिलं तर 3 ते 5 दरम्यान तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरणं आणि ऍप्लिकेशन फॉर्म एडिट करणं या गोष्टी करता येणार आहे. पुढे मग 3 इयर सीईटीसाठी 4 ते 8 सप्टेंबरमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे. 5 इयर सीईटीसाठी 3 ते 7 सप्टेंबरमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे. फायनली 3 इयर सीईटीसाठी जी फायनल मेरिट लिस्ट असेल
ती 9 तारखेला अपलोड केली जाईल आणि 5 इयर सीईटीची फायनल मेरिट लिस्ट ही 8 तारखेला अपलोड केली जाईल. आणि 3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांना 9 ते 11 दरम्यान अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट मधले जे ग्रेव्हियन्सेस असतील ते अपडेट करता येतील. 5 इयर सीईटी साठी हीच तारीख 9 ते 10 सप्टेंबर असणार आहे. शेवटी मग फायनल मेरिट लिस्ट 3 इयर सीईटीची 17 सप्टेंबरला येईल आणि 5 इयर सीईटीची 16 सप्टेंबरला फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले केली जाईल. त्यानंतर कॅप राऊंड 3चं अलोकेशन होईल. तिथे मग 21 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या दरम्यान, त्यानंतर 19 तारखेला 3 इयर सीईटीचं कॅप राऊंड 3चं अलोकेशन होईल. 18 तारखेला 5 इयर सीईटीचं कॅप राऊंडचं अलोकेशन होईल. 3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांनी 21 ते 24 दरम्यान कॉलेजेसवरती जाऊन ऍडमिशन घ्यायचे आहेत. 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांनी 19 ते 23 दरम्यान कॉलेजेसवरती जाऊन ऍडमिशन कन्फर्म करायचे आहेत. आणि फायनली 3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांची डिटेल्स 25 तारखेला सीईटी सेलच्या पोर्टलवरती कॉलेजेस अपलोड करतील. 24 तारखेला 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशनचे डिटेल सीईटीच्या पोर्टलवरती अपलोड केले जातील. आणि त्यापुढे मग जो कॅप राऊंड आहे म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आहे तो सुरू होईल. वॅकंट सीट 26 तारखेला 3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी डिस्प्ले केले जातील आणि 25 तारखेला 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी डिस्प्ले केले जातील. त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड साठी 27 ते 29 दरम्यान तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचे आहे. तेच 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांना 26 ते 28 दरम्यान हे ऑप्शन फॉर्म फिल करणं इथे मॅन्डेटरी असेल. पुढे मग कॉलेजेस ऑनलाईन मेरिट लिस्ट जनरेट करतील आणि त्या तुम्हाला 1 तारखेला 3 इयर सीईटी साठी आणि 30 तारखेला 5 इयर सीईटी साठी कॅप पोर्टलवरती अवेलेबल असतील. पुढे मग ज्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, 3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांना 3 ते 6 दरम्यान हे ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. 3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांना 3 ते 6 ऑक्टोबर दरम्यान हे ऍडमिशन कन्फर्म करायचे आहे. तर 5 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांना 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान हे ऍडमिशन कॉलेजेसवरती कन्फर्म करायचे आहे. आणि शेवटी 7 ऑक्टोबर 3 इयर सीईटी साठी आणि 5 ऑक्टोबर 5 इयर सीईटी साठी ही ऍडमिशनची लास्ट डेट असणार आहे. या तारखेनंतर कुठल्याही प्रकारचं ऍडमिशन लॉ कॉलेजेसमध्ये होणार नाहीये. त्यामुळे जर तुमचं ऍडमिशन 7 आणि 10 ऑक्टोबर पर्यंत होत असेल, जर तुमचं ऍडमिशन 7 आणि 5 ऑक्टोबर पर्यंत होत असेल तरच तुम्हाला या वर्षी LLB करता येईल. अदरवाईज तुम्हाला परत पुढच्याच वर्षी ऍडमिशनचा चान्स दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या डेट्स खूप महत्वाच्या आहेत. ज्यांचे रजिस्ट्रेशन अजून बाकी आहेत त्यांनी सीईटीच्या पोर्टलवरती जाऊन रजिस्ट्रेशन करून घ्या, कारण कॅप राऊंड 3 आता जवळ आला आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल ते 4 ते 8 तारखेदरम्यान केलं जाणार आहे. 5 इयर सीईटी साठी 3 ते 7 दरम्यान हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे आपलं शेड्यूल असणार आहे. हे शेड्यूल व्यवस्थित फॉलो करा आणि सीईटीच्या ऍडमिशनसाठी रेडी राहा. या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ऍडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू आहे. सोबतच 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटीच्या फर्स्ट इयर साठी असणारे जे क्लासेस आहेत ते सुद्धा 25 ऑगस्ट पासून सुरू होत आहेत. या बॅच मध्ये तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या सर्व सब्जेक्ट्स वरती लाईव्ह लेक्चर्स दिले जाणार आहेत. सोबतच इथे रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा अवेलेबल असतील. तसेच वीकली डाऊट क्लिअरिंग सेशन्स, परीक्षेपूर्वी असणारे रिव्हिजन लेक्चर्स ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQs च्या माध्यमातून परीक्षेसाठी रेडी केलं जाणार आहे. आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल असणार आहेत. तर ही बॅच इव्हिनिंग सेशन मध्ये घेतली जाणार आहे. त्यामुळे दिलेल्या नंबर्स वरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही बॅच जॉईन करून आपलं फर्स्ट सेमिस्टरचं प्रिपरेशन सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.